घेता येतील का याबाबत म्हाडा चाचपणी करत आहे। नाशिकच्या इंदिरानगर भागामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला असून एका पार्सल पॉइंटमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली। स्फोटामध्ये 2 जण जखमी झालेत। स्फोट होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रक चालकास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे। दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून टँकर चालकांनी थेट संपाची हाक दिलेली आहे। हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी यावेळेस बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी 3 दिवसीय संप पुकारलेला आहे, ज्यात 1 ते 3 जानेवारी दरम्यान टँकर चालक संपावर असतील। इंग्रजी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली। नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरामध्ये फुलांच्या फळांची देखील आकर्षक सजावट आळंदीचे भाविक प्रदीप ठाकूर यांनी केली। नववर्ष सुखाचं जाओ हे एकच मागणं भाविकांनी विठ्ठलाला घातलेलं आहे। नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण देवदर्शनाने करतायत। बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली। सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत भक्तिमय वातावरणात करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले। संत गजानन महाराजांचं मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं होतं, त्यामुळे रात्रभर भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा आनंद घेता आला। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी असंख्य साई भक्त आज बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले। पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची रीघ दिसून आली। साईंच्या दर्शनाने भाविक नवीन वर्षाची सुरुवात करतायत। ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम ठेवलेली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलं। ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेले आहेत। ते ठाण्यात बोलत होते। अयोध्येमध्ये नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले। हनुमानगढी परिसरामध्ये मोठी गर्दी करण्यात आली। राम मंदिराकडेही जाणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी झाली होती। अयोध्या नगरी गर्दीने फुलून गेली होती। भारतीय रिझर्व्ह बँकेने 29 डिसेंबर रोजी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला। मात्र ठेवीदारांच्या 5 लाख रुपयापर्यंतच्या सर्व ठेवी सुरक्षित असल्याचंही म्हटलेलं आहे। तथापि या ठेवी परत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष आणि संचालकांच्या मालमत्ता विक्रीला काढलेल्या आहेत। गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते। रविवारी राज्यात 131 नवीन रुग्ण आढळलेले आहेत। यासह राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 701 वर पोहोचली आहे। चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाच्या नवीन JN1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ही संख्या 29 पर्यंत वाढलेली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून कोरोना तपासण्यांवर सध्या भर देण्यात येतो। रविवारी 8 बाधित रुग्ण आढळून आलेत। रुग्णांची संख्या 35 पर्यंत पोहोचली। एका रुग्णावर उपचार सुरू आहेत। उर्वरित सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत। रविवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 4 महिला तर 4 पुरुषांचा समावेश आहे। - 2024 या नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याचप्रमाणे सोमवार असा योग जुळून आल्याने महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। नाशिकच्या रामकुंड परिसरात प्रसिद्ध आणि पुरातन अशा कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी भाविकांची रांग बघायला मिळाली। कमिशनमध्ये वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी नववर्षाच्या सलामीलाच आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1800 रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाण्यासाठी तयार आहेत। ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू राहणार असून यामध्ये राज्यभरातील 53,000 तर देशातील 5,48,000 रेशन दुकानदार सहभागी होणार आहेत।
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे। चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा इथे ही घटना घडलेली आहे। महामार्गावर बिबट्या जखमी झाल्याने वाहतूक खोळंबली। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्या जिवंत असल्याने बिबट्या पकडण्यात अडथळे निर्माण होत आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी ही घटना घडलेली आहे। बिबट्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालं। उपग्रह वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला। हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे। तसंच या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती मिळते। ही भारताची पहिली समर्पित पोलरीमीटर मोहीम आहे। या मोहिमेतून अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्यात येणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते। तर मुंबईकरांनी जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं। त्यासोबतच आतिषबाजी देखील करण्यात आली।